नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। चर्चा महत्त्वाची आहे कारण आज आपण चर्चा करतोय इयत्ता 10वीच्या नंतर पुढे काय। 10वीची परीक्षा झालेली आहे, आता आपण निवांत आहोत, निश्चिंत आहोत। परंतु मित्रांनो थांबायचं नाही आता। आपली 10वीची परीक्षा जरी संपली असली तरी आपल्या करिअरची आता पहिली पायरी संपलेली आहे आणि आता करिअरच्या पुढच्या पायरीकडे आपल्याला लक्ष द्यायचंय। कारण 10वीची परीक्षा पास होणं ही आपल्या पुढच्या भविष्याची म्हणजे करिअरची ही पहिली पायरी असते। मग आता दुसरी पायरी नेमकी कुठली पाहिजे आपली ते समजून घेणं खूप गरजेचं आहे। तर त्या अनुषंगाने 10वी नंतर पुढे काय काय असू शकतं यावर एक बेसिक लेवलला आपण चर्चा करूयात, इंट्रोडक्शन करूयात आपण 10वी नंतर पुढे काय या विषयाचं। आणि त्यानंतर डिटेल्समध्ये प्रत्येक मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत येत्या काळामध्ये। त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे, स्किप करू नका, पूर्ण बघा, 100% तुम्हाला फायदा होईल या व्हिडिओचा। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। तुम्ही म्हणाल सर हे काय चाललंय तुमचे आता बकवास, आता कुठे आम्हाला सांगता, आता तर पेपर आम्ही देऊन आलेलो आहे आणि आता तरी कुठे आमचे पेपर संपलेत, थोडासा श्वास बाहेर घ्यायला आम्हाला वेळ मिळाला आहे, तुम्ही मध्येच करिअरचं आणलं। तर मित्रांनो लक्षात घ्या, काय आहे माहितीये का, की आतापासून जर आपण ठरवलं की बाबा मला पुढे कुठे ऍडमिशन घ्यायचंय, मला काय बनायचंय, म्हणजे तुम्हाला ऐन टाइमला टेन्शन नाही राहणार। कारण होतं कसं, एकदा रिझल्ट लागला, तुम्ही म्हणाल की सर मी रिझल्ट लागल्यानंतर ठरवतो ना काय करायचं, ते किती टक्के पडतात त्याच्यावरून, तर तशातली गोष्ट नाहीये मित्रांनो। निकाल लागल्यानंतर आपल्याला वेळच मिळत नाही, मला कुठं काय करायचंय, मला भविष्यात काय करायचं याच्यावर विचार करायला वेळ मिळत नाही, अतिशय घाईघाईत होतं सगळं। मग माझा मित्र चाललाय सायन्सला, मग त्याच्या मागे बोंबलत हा गाण्या निघालाय सायन्सला, माझा मित्र कॉमर्सला चाललाय, त्याच्या मागे चाललाय हा कॉमर्सला। आणि मग काय होतं, भविष्याच्या शेवटी मग विचार करतो, अरे बापरे मला वकील बनायचं होतं, इथं मी डॉक्टर बनायच्या नादात त्याच्या मागे आलो आणि माझे 2-3 विषय उडाले। तर असं सुद्धा होतं बऱ्याचदा, त्याच्यामुळं ही कन्फ्युजनच व्हायला नकोय। त्याच्यामुळे टक्के किती पडतील त्याच्याची मला काय घेणं देणं नाही, मला याच साईडला ऍडमिशन घ्यायचंय, मला हेच बनायचंय, हे एकदा तुम्ही ठरवलं की प्रॉब्लेम नाही। मग त्यासाठी आपण आता समजून घेऊयात की 10वी नंतर पुढे काय काय असतं, कुठकुठले ऑप्शन्स आहेत, यावरती बेसिक लेवलला चर्चा करणार आहोत आपण। तर जाऊयात पुढे। बघा मित्रांनो, सगळ्यात पहिला मुद्दा, 10वी नंतर पहिली गोष्ट 11वी-12वी, म्हणजे काही मुलं काय करतात की मी चला 11वीला ऍडमिशन घेतो। मग 11वीला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे कुठं, 11वीला सुद्धा 3 स्ट्रीम आहेत तुमच्याकडे, 3 शाखा आहेत। तर त्या 3 शाखांमधली पहिली शाखा तुमची सायन्स आहे, विज्ञान, दुसरी तुमची कॉमर्स आहे आणि तिसरी एक शाखा जी आहे ती कला, कला म्हणजे आर्ट्स, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स अशा 3 शाखा आहेत। मग सायन्समध्ये काय काय असतं, सायन्सचा जर विचार केला तर सायन्समध्ये जर तुम्ही सायन्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये काम करू शकतात, इंजिनिअरिंगमध्ये किंवा फार्मसी, बीएससी वगैरे तुम्ही करू शकता। एकतर 11वी सायन्सला ऍडमिशन घेतलं की त्याच्यानंतर तुम्ही बीएससी करू शकताय, त्यानंतर तुम्हाला जर मेडिकलला जायचं असेल, डॉक्टर बनायचं असेल, तुम्हाला इंजिनियर बनायचं असेल, तुम्हाला स्वतःचं मेडिकल शॉप खोलायचं असेल किंवा तुम्हाला गणितातला टीचर व्हायचं असेल तर बीएससी करू शकता, 15वी पर्यंतचं शिक्षण। आता विज्ञान म्हणजे सायन्स मधून तुम्ही आणखी बऱ्याचशा गोष्टी करू शकताय, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सायन्स मधून तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी जरी करायची असेल तरी तुम्ही सायन्स फील्ड मधून जाऊ शकताय। बीएससी नर्सिंग सारखा एक विषय आहे, म्हणजे काही मुली बीएससी नर्सिंग करतात, त्याच्यामुळे नर्स होतात चांगल्या मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये, तो सुद्धा एक ऑप्शन आहे। तर बरेचसे ऑप्शन तुम्हाला सायन्स नंतर मिळतात। आणि सायन्समध्ये 11वीला विषय कुठले कुठले असतात, तर सायन्स म्हणजे विज्ञान, म्हणजे विज्ञानशी रिलेटेड विषय, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स असतो, केमिस्ट्री असतो, बायोलॉजी असतो, मॅथ्स म्हणजे गणित असतो आणि इंग्लिश, मराठी असे विषय असतात। पण मेन 4 विषय त्याच्यामध्ये, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आणि हे 4 विषय खूप इम्पॉर्टंट आहेत, हे 4 विषय तर कंपल्सरी असतात आणि त्यानंतर बाकी आपले 2 विषय, एकूण टोटल 6 विषय असतात, म्हणजे सायन्स आहे। सायन्स फील्डमध्ये मधून तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता। या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, आपण त्यावर डिटेल्समध्ये प्रत्येक एक स्ट्रीम घेऊन त्याच्यावरती येत्या काळात चर्चा करू। कॉमर्सचा जर विचार केला, जर तुम्ही कॉमर्सला ऍडमिशन घेतलं तर तुम्ही सीए बनू शकता, सीएस बनू शकता, बीकॉम पूर्ण करू शकताय, म्हणजे कॉमर्स मधून तुम्ही जर 15वी पर्यंतचं शिक्षण घेतलं तर बीकॉम म्हणजे बॅचलर ऑफ कॉमर्स, सायन्स मधून तुम्ही बीएससी म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स करू शकता। त्यानंतर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊ शकताय, त्याचबरोबर फायनान्स क्षेत्रामध्ये जाऊ शकता, वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तुम्ही चांगल्या पदावरती अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये किंवा ऍडमिन डिपार्टमेंटमध्ये, एचआर डिपार्टमेंटमध्ये तुम्ही काम करू शकताय। तर कॉमर्स नंतर या सगळ्या गोष्टी, याचबरोबर कॉमर्स नंतर तुम्हाला जर एखाद्याला वाटलं की मला एलएलबी करायचे तरी तुम्ही करू शकताय। त्याचबरोबर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे आहेत, यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा सुद्धा इथून तुम्ही देऊ शकताय, ठीक आहे। त्याच्यानंतर इथं विषय कुठले असतात, एक तर तुमचा अकाउंट म्हणजे बुक किपिंग अँड अकाउंटन्सी सारखा विषय आहे, अर्थशास्त्रासारखा विषय आहे, तर अशा प्रकारचे कॉमर्सशी रिलेटेड तुमचे इथं विषय असतात। त्यानंतर एक तिसरी शाखा आहे कला, कला म्हणजे आर्ट्स। आता आर्ट्स, कला म्हणजे चित्रकला वगैरे हा काय भाग नाहीये, तर या क्षेत्रामधून जर तुम्ही पुढे गेलात
तर तुम्हाला इथे पत्रकारिता करता येऊ शकतं किंवा किंवा मानसशास्त्रज्ञ तुम्हाला बनायचं असेल तर ते तुम्ही बनू शकता. साहित्य क्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता. म्हणजे पत्रकारिता हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही लेखक बनू शकताय. त्याचबरोबर इथून पुढे जाऊन तुम्ही वकील बनू शकताय. इथून पुढे जाऊन तुम्ही टीचर बनू शकताय. कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या परीक्षेत येऊ शकताय. अर्थशास्त्र हा एक असा विषय इथं सुद्धा असतो. कॉमर्सला सुद्धा अर्थशास्त्र असतो आणि आर्ट्सला पण असतो. अर्थशास्त्रासारखा विषय घेऊन तुम्ही पुढे आर्थिक बँकिंग क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा खूप सारी कामं करू शकताय. तर कला क्षेत्रामधून जाऊन सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकताय. आता काही गोष्टी अशा आहेत बऱ्याचशा की या तिघांमधून कॉमन आहे. पहिली गोष्ट तुम्ही एमपीएससी, युपीएससी सारख्या स्पर्धा परीक्षा तिन्ही साईड पैकी कुठल्याही क्षेत्रातून म्हणजे तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिघांपैकी कुठल्याही साईडमधून तुम्ही 15वी पर्यंतचं शिक्षण केलं तर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ शकताय. तिन्ही साईडमधून तुम्ही शिक्षक बनू शकताय. डी-एड, बी-एड तुम्ही तिन्ही साईडमधून जरी गेलात तरी तुम्ही शिक्षक बनू शकताय. एखाद्याला वाटलं वकील बनायचंय, तिन्ही साईडने तुम्ही वकील बनू शकताय. तिन्ही साईडमधून कुठल्याही साईडने गेला तरी वकील बनू शकताय. एखाद्याला डॉक्टर बनायचं असेल तर तो फक्त याच साईडमधून जाऊन डॉक्टर बनेल. तर लक्षात घ्या काही गोष्टी अशा आहेत की या तिन्ही साईडमधून जाऊन तुम्ही करू शकताय. पण साधारणतः आर्ट्स, कॉमर्स, सायन्स अशा 3 साईड्स आहेत. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कुठली साईड घ्यायची? आर्ट्सला जायचं, कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं? हे कसं ठरवायचं बाबा? की सर मी सायन्सलाच गेलं पाहिजे, मी कॉमर्सलाच गेलं पाहिजे, मी आर्ट्सलाच गेलं पाहिजे. बघा, पहिली गोष्ट हे ठरवा की मला काय बनायचंय. एखाद्या मुलाने ठरवलं की सर मला आता बनायचं आहे टीचर, शिक्षक बनायचंय. पण शिक्षक जरी बनायचं असलं तरी कुठल्या वर्गाला तुम्हाला शिकवायचंय? प्राथमिक वर्गाला शिकवायचंय, 8वी, 9वी, 10वीला शिकवायचं का कॉलेजला शिकवायचंय? आणि कुठला विषय शिकवायला तुम्हाला आवडेल? गणित विषय शिकवायला आवडेल, मराठी शिकवायला आवडेल, इतिहास, भूगोल कुठला? जर एखाद्याला वाटलं की मला गणिताचा शिक्षक व्हायचंय, मग त्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे किंवा इतर कुठल्याही विषयाचा शिक्षक बनायचं तर त्यांनी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं तरी चालेल. एखाद्याला वाटलं की सर मला डॉक्टर बनायचं, मग त्याला डॉक्टर बनायचं असेल तर मग त्यांनी या 2 साईडला जाऊन काहीच फायदा नाहीये. त्यांनी मग सायन्सलाच गेलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय बनायचं? एखाद्याला वाटलं की सर मला सीए बनायचं, सीए. मग सीए बनायचं असेल तर तुम्हाला विज्ञानला पण जाऊन फायदा नाही, कलाला पण जाऊन फायदा नाही. मग सीए बनायचं असेल तर तुम्हाला कॉमर्सला जावं लागेल. म्हणजे पहिलं हे ठरवा की मला काय बनायचंय, मला कुठल्या क्षेत्रात काम करायचंय आणि त्याच्यावरून तुम्ही कुठल्या साईडला जायचं हे ठरवा. याच्यावर डिटेल्समध्ये आपण पुढच्या 5 मिनिटात चर्चा करूयात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना. असं नाहीये की आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या 3च गोष्टी आहेत. 11वीचे, 10वी नंतर 11वीचे नाही. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आयटीआय. बघा, बरीच मुलं आहे की आयटीआय करतात. म्हणजे ज्यांना बाबा कमी पर्सेंटेज अशाच मुलांनी आयटीआय करायचं असं नाही. ज्याला टेक्निकल नॉलेजची आवड आहे त्याला आयटीआय ते करू शकतात. म्हणजे आयटीआय मध्ये सुद्धा बरेचसे कोर्सेस आहेत. म्हणजे इलेक्ट्रिशियन, वेल्डर, फिटर, मशिनिस्ट, प्लंबिंग किंवा डिझेल मेकॅनिकल, मोटार मेकॅनिकल खूप सारे शेकडो कोर्सेस आहेत. आयटीआय मधून सुद्धा खूप सारे कोर्सेस आहेत. म्हणजे आयटीआयचा फायदा काय माहितीये का? एकदा तुमचा कोर्स झाला तर हे कोर्स जवळपास 1, 2 किंवा 3 वर्षाचे असतात. 1, 2 किंवा 3 वर्षाचे. आता मला सांगा वेल्डिंग सारखा जो कोर्स आहे तो 1 वर्षाचा होता. मी जेव्हा होतो तेव्हा 1 वर्षाचा होता. काही कोर्सेस 2 वर्षाचे होतात. मग ते कोर्स पूर्ण करायचा, नंतर 1 वर्ष ट्रेनिंग म्हणजे अप्रेंटिसशिप करायची, नंतर कंपनीमध्ये लगेच जॉबला. किंवा काही मुलं आयटीआय करतात आणि आयटीआय नंतर मग ते डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतात. असं सुद्धा करतात. त्याच्यामुळे ज्या मुलांना आवड आहे तर ती मुलं या ठिकाणी या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात. म्हणजे आयटीआय सारखं सुद्धा ऑप्शन आहे. याच्यामध्ये कम्प्युटर ऑपरेटरचा पण आयटीआय आहे. बरोबर का? ड्राफ्ट्समन सारखा आयटीआय आहे. म्हणजे जी आता बिल्डिंग वगैरेचं या ठिकाणी आपण ड्रॉइंग वगैरे काढतो ना, तसा ड्राफ्ट्समनचा सुद्धा आयटीआय. माझ्या एका मित्राने ड्राफ्ट्समनचा आयटीआय केला. आज 50-60 हजार रुपये तो चांगले कमवतोय. म्हणजे आयटीआय मधून सुद्धा पुढे संधी आहे. एखाद्याने नुसतं आर्ट्स केलं एखाद्या विद्यार्थ्यांनी आर्ट्स करून अमुक विषयात त्यांनी आर्ट्स केलं आणि एका मुलाने जर का आयटीआय केला तर आयटीआय वाल्याला आजकाल नोकरी लवकर मिळते. ही गोष्ट पण समजून घ्या. त्याच्यानंतर डिप्लोमाला सुद्धा तुम्ही 10वी नंतर डायरेक्ट डिप्लोमाला सुद्धा जाऊ शकता. बघा, डिप्लोमाला तुम्ही डायरेक्ट ऍडमिशन घेऊ शकता. डिप्लोमामध्ये सुद्धा एखादा म्हटला सर मला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं बरं का. अरे बाबा तुला डिप्लोमाला घ्यायचं पण तुला कुठला डिप्लोमा करायचा आहे? डिप्लोमामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. म्हणजे जे बांधकाम क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर म्हणजे ज्या बिल्डिंग बांधणं किंवा वेगवेगळ्या गोष्टी बांधकाम क्षेत्राशी रिलेटेड. मेकॅनिकल इंजिनिअरिंग व्हायचंय, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर का ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग व्हायचं. तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल? एखाद्या मुलाला वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे पार्ट जे आहेत ना, त्या गाड्यांचे पार्ट, गाड्यांच्या इंजिन सोबत काम करायला त्याला खूप आवडतं. मग त्या मुलांनी ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग मध्ये त्याने काम केलं पाहिजे, त्या क्षेत्रात गेलं पाहिजे. एखाद्या मुलाला वाटतं की सर मला कम्प्युटरमध्ये खूपच आवड आहे, टेक्नॉलॉजीमध्ये आवड आहे, मग त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग करावं. ओके. एखाद्याला बांधकाम क्षेत्रात आवड असेल तर त्यांनी त्या क्षेत्रात जावं. आणि त्यानंतर इतर पण असे काही कोर्सेस आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही 10वी नंतर करू शकता. त्याच्यामध्ये काही हॉटेल मॅनेजमेंटचे बेसिक कोर्सेस असतात, ते 10वी नंतर करू शकताय. फॅशन डिझायनिंग असेल, इंटेरियर डिझायनिंग असेल, असे कोर्सेस आहेत. अॅनिमेशन आणि मल्टीमीडिया हे क्रॅश कोर्स असतात 6-6 महिन्याचे, 1-1 वर्षाचे. तर हे तुम्ही 10वीच्या बेसवरती तुम्ही करू शकताय. म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी आहेत. मग म्हणजे एकतर आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आहे.
पण त्याचबरोबर या सुद्धा गोष्टी आहे की या गोष्टी सुद्धा तुम्ही 10वी नंतर करू शकताय. ओके. आता एखादा मुलगा असा आहे की बाबा त्याच्या घरची परिस्थिती खूप खराब आहे आणि त्याला खरंच लवकर त्याला स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ त्याच्या घरामध्ये समजा म्हणजे जस्ट असं नसायला पाहिजे, पण समजा असते एखाद्याची परिस्थिती खूप खराब. बाबा नसतील घरामध्ये, फक्त आईच असेल आणि आईच कुठेतरी धुणी-भांडी करायला जाते आणि तीच कमवते. मग अशा विद्यार्थ्याला लवकर जॉब मिळवण्याची आवश्यकता असते आणि त्याची पण अभ्यासामध्ये कदाचित थोडीशी कमी हे असेल, तर तो मुलगा आय-टी-आय करू शकतो. आय-टी-आय करून तो कुठेतरी जॉबला लागू शकतो पटकन. त्याचं थोडंसं 4 पैसे त्याच्या खिशामध्ये येऊ शकतात आणि आय-टी-आय करून जॉबला लागल्यानंतर जॉब करता-करता तो पुढचं शिक्षण पण घेऊ शकतो, कॉलेज पण करू शकतो. शिक्षणाची त्याच्यात आवड असेल तर बऱ्याचशा गोष्टी तुमची सिच्युएशन काय, परिस्थिती काय, त्या जोरावर तुम्ही या सगळ्या करा. मी पण आय-टी-आय पण केला होता. त्याच्यानंतर माझं ग्रॅज्युएशन पण पूर्ण झालं. माझं जर्नलिझम पण झालं. बऱ्याच गोष्टी झाल्यात आणि आता YouTubeवर गणित विषय शिकवतो. बघा यानंतर आता दुसरी गोष्ट, सर मग मी आता काय करू? मी करियर कसं निवडू बाबा? मी कसं सिलेक्ट करू की मला काय बनायचंय? मी कुठल्या साईडला जाऊ? मी आर्ट्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ, सायन्सला जाऊ, आय-टी-आय करू, काय करू सर? मला मोठा प्रश्न पडलेला आहे. तर हे करियर कसं निवडायचं? यासाठी बघा सगळ्यात पहिली गोष्ट हे लक्षात घ्या की तुम्हाला काय आवडतं? हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला काय आवडेल? तुम्हाला कुठल्या क्षेत्रात काम करायला आवडेल? म्हणजे मी परत एकच उदाहरण देतो, की एखाद्या मुलाला असं वाटतं, की मला कुठेतरी आहे ना पत्रकार बनायचं आहे आणि मला टीव्हीवरती जाऊन अँकरिंग करायचं. म्हणजे टीव्हीवरती बघा आपण बोलतो पत्रकार असतात आणि आज संध्याकाळी 7:10 झालेले आहेत आणि आज आपण आपल्या चालू घडामोडी बघतोय. आम्ही त्या घडामोडी सांगतो. तो बातम्या सांगणारा अँकर बनायचंय. मग त्यासाठी मी काय करू? बरोबर ना? म्हणजे ते एखाद्याने ध्येय ठरवलं. मग समजा एखाद्याला वाटलं, की मला अँकर बनायचंय. बाबा ते त्यांनी ठरवलं. मग त्यासाठी मग त्यांनी आर्ट साइडला जाऊन मग त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आता समजा एखाद्या विद्यार्थ्याला वाटलं आवड कशात आहे? की एखाद्या विद्यार्थ्याला आवड आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांचे पार्ट. म्हणजे गाड्यांचे पार्ट जे आहेत ना, आपल्या गाड्यांचे पार्ट जे आहेत ना वेगवेगळ्या प्रकारच्या, ते गाड्यांचे पार्ट त्याला नीट करायला खूप आवडतंय. म्हणजे गाड्यांचे पार्ट दुरुस्त करायला खूप आवडतंय. इंजिन, एखादी गाडी खोलून घरामध्ये बाबांकडे टू व्हीलर असते, तर ती टू व्हीलर खोलून तो पुन्हा एकदा परत फिट करतो. टू व्हीलरमध्ये काही प्रॉब्लेम झाला तरी तो लगेच सॉल्व्ह करतो. त्याच्यामध्ये त्याला खूप आवड आहे. बरोबर? मग त्याला त्याच्यामध्ये आवड आहे, तर मग त्याने इंजिनिअरिंगला गेलं पाहिजे. बरोबर की नाही? मग त्याने इंजिनिअरिंगला जाऊन कुठलं ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग असेल किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल, त्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. किंवा एखादा मुलगा आता पटकन कॉम्प्युटरवरती काम करतोय आणि कॉम्प्युटर ऑपरेटर करतोय. कुठलाही कॉम्प्युटरचा प्रॉब्लेम आला, की तो लगेच सॉल्व्ह करून देतो. 10वी ला असताना सुद्धा त्या सगळ्या गोष्टी तो सॉल्व्ह करून देतोय. ओके. मग त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं पाहिजे. मग आता दुसरा एक मुद्दा आहे, तुमच्या क्षमता काय आहेत? हा पण एक मुद्दा. समजा एखाद्या मुलाला या गाड्यांचे पार्ट करायला खूप आवडते आणि त्याला 10वी ला 90% 10वी ला 90-95% पडलेत. मग तो डायरेक्टली पुढे इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो किंवा 11वी-12वी सायन्स करून तो इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊ शकतो. बरोबर? म्हणजे त्याची क्षमता पण चांगली आहे ना. तुमच्या क्षमता काय आहेत? 90% पडलेत आणि आवड पण आहे. त्याच्यामुळे तो इंजिनिअरिंगला जाऊ शकतो. पण दुसरा एक प्रॉब्लेम आहे, की एका मुलाला आवड आहे गाड्यांचे पार्ट वगैरे नीट करायची, पण त्या भावाला 60% पडलेत आणि त्याला इंग्लिशचा लय प्रॉब्लेम आहे. इंग्लिश त्याला जमत नाही. मग त्याने काय करावं? इंग्लिशचा त्याला प्रॉब्लेम आहे, सायन्सचा त्याला प्रॉब्लेम आहे. कसे तरी बाबा 60-55-60 पडलेत. मग त्यांनी काय करावं? मग त्यांनी इंजिनिअरिंग करू नये का? मग अशा विद्यार्थ्यांना दुसरा ऑप्शन आहे. मग त्यांनी काय करावं? आपल्या क्षमता ज्या आहेत, त्या क्षमता म्हणजे तुमची आवड चांगली आहे आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी येतात. पण तुमच्या क्षमता कुठेतरी इथं कमी पडतात अभ्यासामध्ये. मग अशा वेळेस तुम्ही आय-टी-आय सारखा पर्याय आहे. म्हणजे तुम्ही आय-टी-आयला ॲडमिशन घेऊ शकता आणि आय-टी-आयमध्ये तुम्ही हा कोर्स करू शकता. मोटार मेकॅनिकल असेल, डिझेल मेकॅनिकल असेल, हा कोर्स तुम्ही करू शकता आय-टी-आयच्या माध्यमातून आणि तिथून तुम्ही या सगळ्या गोष्टी शिकू शकताय. म्हणजे असं नाही की डिप्लोमाच केला पाहिजे, इंजिनिअरिंगच केलं पाहिजे. नाहीतर मग काय व्हायचं माहिती आहे का? असं होतं की आपल्या क्षमता कमी असतात आणि मग आपण इंजिनिअरिंगला घेतो 60% वर. एकतर भरपूर सारं डोनेशन भरतो आणि त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नुसते केटेच चालू आहे. ओके. म्हणजे नुसत्या केट्या बसतात म्हणजे सारे विषय जातात, आपण नापास होतो. त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे आपल्या क्षमता ओळखा आणि क्षमता ओळखून मग कुठे ॲडमिशन घ्यायचं, आय-टी-आयला ॲडमिशन घ्यायचं, सायन्सला ॲडमिशन घ्यायचं, आर्ट्सला घ्यायचं, कॉमर्सला घ्यायचं ते ठरवा. म्हणजे एकंदरीत ही प्रोसेस आहे तुम्हाला तुमचं ध्येय निवडण्यासाठी. तर या पद्धतीनं जर तुम्ही गेलात तर तुम्हाला नक्कीच खूप सारा फायदा होईल मित्रांनो. ठीक आहे. तर मला असं वाटतं की आजच्या चर्चेत मी इथंच थांबतो. नक्कीच तुम्हाला या चर्चेचा थोडाफार फायदा झाला असेल. व्हिडिओ आवडले असेल मित्रांनो तुम्हाला तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर इथेच थांबूयात मित्रांनो. बाय. धन्यवाद.